नमस्कार. मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर. आणि मी आज बनवणार आहे मसाला भेंडी. तर भेंडी धुवून घेतलेली आहे करण्यासाठी. धुवून स्वच्छ घेतले आणि याच्यामध्ये मसाला घेतला आहे. हळद, मिरची पावडर, धन पावडर, जिरे, मोहरी, इथं लसूण घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतली आणि मसाला भेंडी करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे ते मी इथं काढून घेतले. तर मी पहिल्यांदाच भेंडी धुवून ठेवली होती. आता हे आपण भेंडी चांगली पुसून घेऊ. अशी चांगली कोरडी करून घ्यायची भेंडी, कारण की भेंडी कोरडी केली ना चांगली चिकट होत नाही आहे. एक एक चांगली अशी पुसून घ्यायची सुती कपड्याने. तर ही आपण भेंडी पुसून घेऊ. तर आता ही भेंडी आपली स्वच्छ अशी पुसून झाली. आता आपण ह्याला कापून कट करून घेऊया. आता हे आपण नॅपकिन बाजूला ठेवू काढून. हे बी घेऊ. तुम्ही गोलाकार किंवा उभा आकार तुम्हाला जसा हवा तसा आकार तुम्ही चिरू शकता. तर मी अशी उभी चिरणार आहे. काढून घ्यायचं आणि असे भाग करून घ्यायचे भेंडीचे. आपण सगळी भेंडी चांगली कट करून घ्यायची सगळीच. तर अशा प्रकारे आपण सगळी भेंडी कापून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी उभ्या आकाराने कापून घेतली आहे. तर आता ही भेंडी आपली कापून झाली आहे. आपण याच्यामध्ये काढून घेऊयात सगळी. तर आता आपली भेंडी कापून झाली. आपण एक मोठा कांदा काढून घेतलाय, त्याचं साल्ट काढले पूर्ण. आता ते आपण आकार कापणार आहे कांद्याचा. आपला कांदा कापून झालाय. आता टोमॅटो कापून घेऊयात आपण. टोमॅटो पण उभ्या आकाराचंच कापणार आहे मी. लहान लहान खापा करायच्या त्याच्या. उभा कापून असं लहान लहान कापून घेऊया टोमॅटो. टोमॅटो कापून झालाय. आता आपण कोथिंबीर बारीक कट करून घेऊयात. कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आपण. अशी बारीक चिरून घेऊ कोथिंबीर. तर आता आपली ही कोथिंबीर चिरून झाली, टोमॅटो कापून झालाय, कांदा कापून झालाय. इथं मी गॅस पेटवून घेतला होता, कढई तापायला ठेवली होती. आता आपण याच्यामध्ये तेल ओतूयात कढईमध्ये. तेल पण भेंडीला सगळ्या प्रकारे मसाला लावून घेऊयात. पहिल्यांदा बेसन पीठ थोडं टाकून घेऊया भेंडीवरती. नंतर लाल मिरची पावडर, हळद, मीठ. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते बेसन पीठ पूर्ण भेंडीला लागलं पाहिजे. तर आता मी हे सगळा मसाला त्याला लावून घेतलेला आहे भेंडीला. आता आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. चांगलं खरपूस होईपर्यंत भेंडी परतू घ्यायची. तर आता हे आपण भेंडी चांगली मीडियम गॅसवर परतू घेतलेली आहे. ती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी टाकल्यानंतर असा चांगला आवाज आला पाहिजे मोहरीचा आणि जिरेचा. आता याच्यामध्ये आपण लसूण टाकू. लसूण टाकल्यानंतर आपण बारीक उभा कापलेला कांदा, टोमॅटो टाकले. आता ते परतू घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा चांगला मस्त असा दोन्ही एकत्र परतू घ्यायचा लाल होईपर्यंत. तर कांदा आणि टोमॅटो असा चांगला लाल होईपर्यंत आपण परतू घेतलेला आहे. तर आता आपण याच्यामध्येच हे राहिलेले मसाले आहेत, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, हे आपण असं टाकून परतू घेऊ. आणि याच्यामध्ये आपण आपली फ्राय केलेली भेंडी टाकून देऊ अशी.
आता ही अशी मंद गॅसवर परतू घेतलेली आहे आणि याला बारीक गॅस करूनच झाकण टाकून कोथिंबीर टाकलेली आहे आपण. आता हे कोथिंबीर टाकली आणि याच्यावर झाकण ठेवून चांगली एक 5-10 मिनटं शिजू द्यायची आणि शिजते वेळेस त्याचं झाकण काढून सारखं 2-3 वेळेस असं परतू घ्यायची, जेणेकरून भेंडी लागू नये खाली, चिकट होऊ नये म्हणून. आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. कमी गॅस केलेला आहे. तर आता आपली ही भेंडी तयार झालेली आहे. अशी मस्त मी 2-3 वेळेस परतू घेतली होती अधूनमधून. तर हे बघा कशी मस्त शिजलेली आहे, कुठं कच्चं वगैरे राहिलेलं नाही आहे, काय नाही. तेल पण त्याला चांगलं मस्तपैकी सुटलेलं आहे. तर ही झाली आपली अशी जबरदस्त मसाला भेंडी. कशी झाली ते बघा, मस्त झाली का नाही. तर अशी आपली मसाले भेंडी आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर मस्तच लागेल आणि चवीला लोणचं आणि कारळ्याची मिरची असं जर जेवण असेल तर तुमची दुपारची मेजवानी खूपच मस्त होईल. आणि मसाला भेंडी एकदा जर केली तर सगळे म्हणतील घरातली, वाव किती मस्त झाली, आम्हाला ही अशी भेंडी करून दे सारखीच. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आणि मसाला भेंडी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की करून खा आणि मला सांगा कमेंटमध्ये की भेंडी कशी झाली ते. धन्यवाद.